सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले। सांगलीमध्ये आम्ही महायुती म्हणून लढण्यास तयार आहोत, पण आम्हाला योग्य सन्मान आणि वाटा मिळाला पाहिजे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे। महायुती होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, पण नाही झाली तर आमच्याकडे सर्व ठिकाणी लढण्यासाठी उमेदवार असल्याचे त्यांनी सांगत स्वबळाचा नारा दिला। त्यामुळे एकीकडे मंत्री चंद्रकांत पाटील हे महायुती म्हणूनच लढणार असल्याचे सांगत असतानाच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत काय होणार याकडे आता लक्ष लागून राहिले। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात या महानगर क्षेत्रातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली। तसं पाहिलं तर यापूर्वीपासूनच पक्षाचं संघटन बांधण्याच्या अनुषंगानं आमच्या सततच शिवसेनेच्या, महिला आघाडीच्या, युवा सेनेच्या अशा बैठका सुरू असतात। परंतु आता महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि एकूण इच्छुक उमेदवारांची संख्या, त्यांनी केलेली पूर्वतयारी या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि असं बैठकीमध्ये ठरलं आणि जिल्ह्याचा शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून मी देखील भूमिका घेतली की महायुती करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आम्ही महायुती करण्यासाठी चर्चेला तयार आहोत। प्राथमिक चर्चा स्थानिक नेत्यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये चर्चा करण्याचे अधिकार आमदार आणि पक्षाचे जिल्हा मुख्य संघटक सुहास भैया बाबर यांच्याकडे पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि निश्चितच शिवसेनेला योग्य वाटा, मी परत शब्द वापरतो, योग्य वाटा आणि योग्य मान सन्मान हा जर या ठिकाणी दिला गेला तर महायुती करण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत। आमची तयारी चर्चेची आहे, पण त्याचबरोबर आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारांना पक्षाचं चिन्ह हे लोकांच्यापर्यंत पोहोचवायला या ठिकाणी सांगितलेलं आहे। लोकांची संपर्क कायम ठेवायला सांगितलेला आहे। युती झाली तर जिथं भाजपाचा उमेदवार असेल तिथं शिवसेनेचा नसेल, जिथं शिवसेनेचा असेल तिथं भाजपाचा नसेल, पण जर नाही झाली तर शिवसेना उमेदवारांनी संपर्कामध्ये सुरुवात सगळ्यांनी करावी अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। पण मला खात्री आहे की नक्कीच जिल्ह्यातले शिवसेनेचे सगळे लोकप्रतिनिधी, त्यांचे संपर्क मंत्री, त्यांचे पालकमंत्री निश्चित सामंजस्याची भूमिका घेतील आणि आमची महायुती होईल असं मला वाटतं। ते आम्ही पत्रकार परिषदेमध्ये नाही सांगणार। आम्ही पत्रकार परिषदेमध्ये ते सांगू शकत नाही। आमच्याकडं इच्छुकांची संख्या खूप आहे। त्याचं शॉर्टलिस्ट करायचं काम पक्षाच्या जिल्हा महानगर क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांच्याकडनं सुरू आहे। जागा किती मागायच्या ह्या बैठकीच्या खोलीत बसल्यानंतर जागा वाटप जेव्हा करतो तेव्हा तिथं सांगितलं जातं, माध्यमांच्या समोर सांगणं योग्य नाही। आपले अर्ज किती आहेत? 250, 100। आम्ही ते सांगणार नाही किती मागितले ते। आम्ही जेव्हा बैठकीला बसू भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या, तेव्हा आम्हाला किमान म्हणजे कमीत कमी किती जागा अपेक्षित आहेत ते त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चेमध्ये सांगू।